नमस्कार मंडळी. तर मंडळी, स्वरूप ब्लॉगमध्ये मी आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, मागच्या वेळेक तुमका मी शिदाच्या गुहेवरचो महाशिवरात्रेचो मी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवलंय. तुम्ही माझे व्हिडिओ बघितलात, त्याका यूज पण खूप चांगले मिळाले. आणि आज मी तुमका शिदाच्या गुहेवरच घेऊन जाते. आणि शिदाच्या गुहेवर आज अशा कामासाठी नेते, म्हणजे आज त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असा. आणि ती पूजा घोडगे गावातले पायरवाडीतले सगळे लोक या ठिकाणी पूजा घालण्यासाठी इलेले असत. आणि सत्यनारायणाची पूजा आज असा, त्याचबरोबर एक छोटंसं महाप्रसाद असा. आणि एक पायरवाडीचे लोक मुंबईपासून, त्याचबरोबर घोडग्यातले, कणकवलीतले, ज्या ज्या ठिकाणी पायरवाडीतले लोक राहू गेलेले असत, थैसून ते सगळे 250-300 लोक आज या शिदाच्या गुहेवर इलेले असतात. आणि त्यांची आज सत्यनारायणाची पूजा असा. तर ती पूजा आपण बघूयात. म्हणजे आजचो कार्यक्रम कशा प्रकारे पार पडता तो तुमका मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही कोणी जर लाईक आणि सबस्क्राईब जर करू नसतात, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला, तर मग बघूया आता आपण आजच्या व्लॉगमध्ये सत्यनारायणाची पूजा कशी होते. मंडळी, शिदाच्या गुहेत महाशिवरात्रीचा कार्यक्रम खूप मोठा होता, पण सत्यनारायणाची पूजा मात्र गुहेमध्ये पहिल्यांदाच होता असा. आणि ती सत्यनारायणची पूजा कशाबद्दल घालतात म्हणून मी एका गृहस्थांका विचारलंय, तर त्यांनी माका एक उत्तर दिल्यानी. ता उत्तर असा होता, म्हणजे मधी जो आपल्या कोरोनाचा काळ जो येऊन गेलो, ह्या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांका आपले प्राण देऊचे लागले. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आमच्या गावावर ह्या संकट येऊ नये, आमच्या वाडीवर ह्या संकट येऊ नये, ह्यासाठी त्यांनी एक नवस बोललेलो होतो. आणि तो त्यांचं पूर्ण झालो, त्याबद्दल ही पूजा असा. तर या ठिकाणी आता जेवण करू काही चालू असा. भटवाडी गावात सुनैना पाण्याचा टँकर आणलेलो असा. हे पाण्याची सोय अजून बाकीचे लोक वर गेलेले असत पूजा घालण्यासाठी. सत्यनारायणाची आज पूजा असा, पहिल्यांदाच घातल्याने घोडग्यातले सगळे लोक असत. आचारी पण आम्ही घोडग्यासूनच आणलो. या ठिकाणी बटाटे शिजवतात. हो तुम्ही घोडग्याचेच ना? हा, घोडग्याचे गुरव आचारी असत. तर बटाटे शिजवतात आता. आज या ठिकाणी इतर सहकार्य जा असताना आता पायरवाडीचा महिला मंडळ या ठिकाणी करता. सांगा, तुम्हीच सांगा, नाव काय तुमच्या याचा महिला मंडळाचा? सिद्धेश्वर महिला मंडळ. ओके ओके. हा, घोडगे पायरवाडी. ठीक आहे. तर बटाटे शिजले का आता बघतो. जरा हलून बघाव. नुकतीच उकाळी येता असा बटाट्यानी. खालसून जरा आग करू गई. एक खीर पण करूक चालू असा. लापसी काकी खीर करतात आहे. या वर्षीची आंब्याची भेतका पहिल्यांदा उष्टवते मंडळी. नमस्कार, माझं नाव दिव्या दीपक मडवळ. आम्ही सिद्धेश्वर महिला मंडळ घोडगे पायरवाडी घोडगे गावातून आलेलो आहोत. इथे आमचं सिद्धेश्वर गडावर आमची सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. त्यामुळे आमची महिला सगळी, सिद्धेश्वर महिला बचत गटातली सगळी महिला इथे जेवण बनवायला आलेली आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जसं जेवण बनवलं तसं सर्वांनी इथे या, जेवणाचा आनंद घ्या. आणि हीच आमची सर्वांची महिलांची इच्छा आहे. आणि एकदा तरी आमच्या सिद्धेश्वरला भेट द्या. एकदा तरी. ओके ओके. तर मंडळी, जेवण आता तयार होत इलेलं असा. आणि सत्यनारायणाची पूजा घालूक वर भटजी आणि इतर लोक गेलेले असत. आम्ही पण थोड्या वेळान पूजेक पाया पडूक जातलो. पण त्याच्या आधी या ठिकाणी येणाऱ्या लोकांका प्रसाद होयो, त्यासाठी प्रसादाच्या जेवणाची सोय या ठिकाणी करूक चालू असा. आबोलीचो गजरो करूक चालू असा. तिच्यासाठी बनवते, डोक्यात घालायला. होय काय? हा हा, म्हणजे देवाक नाही तर देवासाठी आम्ही सफेद देवाक सफेद चालतं आमच्या. साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग. माझ्या आंब्याचा मंगळवार आहे ग, माझ्या आंब्याचा मंगळवार आहे ग, माझ्या आंब्याचा मंगळवार आहे ग, माझ्या आंब्याचा मंगळवार आहे ग. 8 दिवसाच्या सोमवारी
8 दिवसाच्या सोमवारी 8 दिवसाच्या सोमवारी 8 दिवसाच्या सोमवारी अंबा निघाली कैलासावरी अंबा निघाली कैलासावरी अंबा निघाली कैलासावरी अंबा निघाली कैलासावरी जोगवा वाढते पार्वती माय ग जोगवा वाढते पार्वती माय ग आमच्या अंबेचा मंगळवार आहे ग आमच्या अंबेचा मंगळवार आहे ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग 8 दिवसाच्या मंगळवारी अंबा निघाली कोल्हापुरी 8 दिवसाच्या मंगळवारी अंबा निघाली कोल्हापुरी जोगवा वाढते लक्ष्मी माय ग जोगवा वाढते लक्ष्मी माय ग सोडवा वाढते लक्ष्मी माय ग सोडवा वाढते लक्ष्मी माय ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग 8 दिवसाच्या बुधवारी 8 दिवसाच्या बुधवारी अंबा निघाली पंढरपुरी अंबा निघाली पंढरपुरी जोगवा वाढते रुक्मिणी माय ग जोगवा वाढते रुक्मिणी माय ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग 8 दिवसाच्या गुरुवारी 8 दिवसाच्या गुरुवारी अंबा निघाली गंगापुरी अंबा निघाली गंगापुरी जोगवा वाढते धनुषय माय ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग 8 दिवसाच्या शुक्रवारी 8 दिवसाच्या शुक्रवारी 8 दिवसाच्या शुक्रवारी 8 दिवसाच्या शुक्रवारी अंबा निघाली तुळजापुरी अंबा निघाली तुळजापुरी अंबा निघाली तुळजापुरी अंबा निघाली तुळजापुरी जोगवा वाढते तुळजा माय ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग 8 दिवसाच्या शनिवारी 8 दिवसाच्या शनिवारी अंबा निघाली शनिवारी अंबा निघाली शिंगणापुरी जोगवा वाढते अंजनी माय ग जोगवा वाढते अंजनी माय ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग माझ्या अंबेचा मंगळवार आहे ग धन्यवाद. तर मंडळी जेवणाक या ठिकाणी अजून बरोच वेळ असल्यामुळे या ठिकाणी थोडं वेळ होतो. त्या वेळेत या ठिकाणी या महिलांनी या ठिकाणी एक सुंदर असा या ठिकाणी गाणं गायल्याने आणि सगळ्यांचा मनोरंजन पण केल्याने त्याबद्दल त्यांचा खरोखरच खूप खूप धन्यवाद.
तर पूजेसाठी अजून या ठिकाणी बरेच लोक इलेले असत. तर हे लोक सगळे मुंबईसून इलेत. कुठून आलात तुम्ही? मी डोंबोलीवरून आलोय. डोंबोलीवरून आलात. शिदाच्या गुहेवर पहिल्यांदाच आलात तुम्ही? नाही, मग? 2-3 वेळा आलोय, पण चालत आलोय. चालत आला. हा, म्हणजे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला आलात का कधी? नाही आलो कधी. कधीच नाही आला. मागच्या 8 दिवसापूर्वीच महाशिवरात्रीची जत्रा झाली. ओके. हो, महाशिवरात्रीला पण येत जावा, खूप गर्दी असते या ठिकाणी. महाशिवरात्रीचा कार्यक्रम कसा असतो इकडचा एकदा हो एकदा अनुभव जरा घ्या. हा घेऊ नक्की नक्की. हा, चालेल चालेल. आम्ही आलोय. हो ना, तुम्ही महाशिवरात्रीला येता, दरवर्षी येता ना? होय. हा, आता कुठून तुम्ही? घोडग्यातून आलात ना सगळे? ओके, तुमचं पण गाव प्रॉपर घोडगे? मुंबईला असतं पायरवाडी, तुम्ही? मुंबईला असतो. मुंबईला असतं. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. तर मंडळी, सगळ्यांसाठी येणाऱ्यांसाठी या ठिकाणी नाश्त्याची पण हय सोय केलेली असा. कांदे पोहे या ठिकाणी केलेले असत नाश्त्याक सगळ्यांका. आमचो ट्रॅक्टरचो ड्रायव्हर सुद्धा दमलेलो असा. ये रे बाबा, पोहे खाऊ घे. हा, तुम्ही खैसून इलासो? आम्ही शिवडाव वाण्याची वाडी इथे. हा, म्हणजे ऐसूनच इला जवळसून. हो, हा, हे बाकीचे सगळे घोडग्यासून इलेत. गोडग्यातून. हा, तुम्ही म्हणजे येण्याचं कारण म्हणजे काय, फक्त आजच्या पूजेच्या कार्यक्रमासाठीच पूजेच्या इलात तुम्ही? कार्यक्रमासाठी इथं आम्ही महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाकडे असतो. आमचं ट्रॅक्टर आता 13 वर्ष आहे. हो हो, बघतोय, मी पण बघतोय. तुम्ही पण या ठिकाणी पाण्याची सोय देतात सगळ्या पर्यटकांका, सॉरी भक्तांका. पर्यटकांनी म्हटलंय. तर भक्तांसाठी येणाऱ्या तुमचं मुलगो बाळू कुडतरकर या ठिकाणी दरवर्षी पाण्याची सोय या ठिकाणी करत असता, पाणी सप्लाय करत असता. या ठिकाणी खूप चांगला काम करता. कारण हय पाणी मिळणं म्हणजे एक महत्वाचं असं हय. पाण्याची सोय नाही तर तुमच्या मुलग्यान ट्रॅक्टर आणलेलो असा. तर खरोखर ती सोय खूप चांगली केलेली असा. पाण्याची सोय या ठिकाणी होणं ह्याच महत्वाचा असा आहे. चला तर मग, धन्यवाद. पण कुठून आलात? मी ॲक्च्युली हे जे आमचं गोडगे गाव आहे हा, तिथून आलो आहे. ॲक्च्युली राहायला मी मुंबईला भांडुपला. भांडुपला असता. भांडुपला कुठे, ईस्ट की वेस्ट? वेस्टला वेस्टला गाडव नाक्याला. ओके ओके ओके. हा, तिथून आम्ही दरवर्षी येतो इथे. हा. स्वतःच्या गाड्या पण आणतो. आता पण आणली, पण तिथे हा हा रोडची कंडिशन एवढी हे नव्हती. हा हा, त्यामुळे मी माझी गाडी खालीच ठेवली. बरोबर. आम्हाला ही गाडी मिळाली. हो, इकडे गाडी आणण्याची कंडिशन नाही, तर इकडे आपल्याला ट्रॅक्टरने किंवा अशा ट्रॅक्स गाडीने, जीपनेच यावं लागतं, किंवा स्वतःची गाडी आपण घेऊन यावी लागते. हो. तर महाशिवरात्रीला कधी तुम्ही आला नाही का इकडे? नाही, महाशिवरात्रीला तसा कधी योग आला हो नाही. का? हा, तर महाशिवरात्रीला सुद्धा इकडे खूप मोठा प्रोग्राम असतो. दरवर्षी लोक भरपूर येतात. आणि हा. तर नाही, आम्ही महाशिवरात्रीच्या बघतो कार्यक्रमाला वगैरे. हा पण तसा कधी योग आला नाही हा हा महाशिवरात्रीला. हा. आता बघू. तर आज पहिल्यांदाच या ठिकाणी सत्यनारायणची पूजा होत आहे. आणि म्हणजे घोडगे गावातल्या लोकांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल खरोखरच म्हणजे त्यांचे खूप आभार मानावेसे वाटतात. एवढ्या लांब येऊन एवढी सगळी तयारी करणं या ठिकाणी म्हणजे एवढं सोपं काम नाही. आणि आपण सुद्धा भांडूपवरून, मुंबईवरून या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार आहेत. या इथल्या ज्या स्थानिक गावकऱ्याने आम्हाला जी आमच्या वाडीला जी मदत केली हा, त्याच्याबद्दल पण मी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कारण त्यांच्या मदतीशिवाय इथे एवढं भटवाडी आणि तांब्याची वाडी हो. जे कोणी मानकरी आहेत हो, त्यांचे बरोबर. पण मी आभार मानतो. कारण त्यांच्या योगदानाशिवाय हे शक्य नाही आहे. हो, नक्कीच. तुमच्या सगळ्यांच्या हा हा हा, ह्याच्यामुळे चालेल, कार्यक्रम आम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडला. ठीक आहे, ठीक आहे. सर्वांना नम्र विनंती, दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे आमचं अचानक एक सत्यनारायणाची महापूजा आम्ही आयोजित केलेली आहे. आणि त्याला सर्वांनी भरभरून पायरवाडीतले लोक तसेच मुंबई मंडळ यांनी सहकार्य केलं. त्यांना सर्वांना धन्यवाद. ते भटवती, ते ग्रामस्थवाडी, तांब्याचीवाडी ह्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य केलं. त्या सर्वांचे, ज्याने हे कार्यक्रम करताना ज्यांनी सहकार्य केले त्यांचे शतश ऋणी आहोत. तसेच आपली जास्त मेहनत घेणे आपले जे सुभाषजी अंगचेकर, गुरुवाडी या लोकांनी पण चांगलं सहकार्य केलं. त्या सर्व बंधूंचे आणि सर्व गुरु बंधूंचे आभार. असंच आजचे इथले जे मानकरी आहेत त्यांना पण सर्वांना धन्यवाद. आणि असंच प्रेम राहू दे. आणि आपले जे शिदाचं जे आहे उत्तरोत्तर प्रगती हो आणि सर्वांना त्याचा ज्ञात हो अशी ईश्वरचरणी आणि शिदाकडे प्रार्थना करून हा कार्यक्रम चांगल्याप्रमाणे सगळ्यांनी सहकार्य करून व्यवस्थित राहावा अशी सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. तर मंडळी, शिदाच्या गुहेचा पार्किंग हयच असा. हैसून वर गाडी जाणार नाही, हयच गाडी लावची लागता आणि हैसून वर चलत जाऊचा लागता.
ह्यो शिदाच्या गुहेवर सरळ गेलेलो रोड असा. तर आता हैसून आम्ही सगळेजण चलत जातलो. मंडळी भटगाववाडी गावापासून आपल्या शिदाच्या गुहेवर जर चलत यायचं असला तर आपल्याक एक अर्धो पाऊण तास लागतात चलत येऊ. आणि गाडी घेऊन जर इला तर एक 10-15 मिनिटात तुम्ही शिदाच्या गुहेवर येऊन पोचतलात. तर ही वाट जी असा ना ही शिदाच्या गुहेवर गेलेली असा. आम्ही आता सगळे हैसून चलत जातलो. हैसून गाडीवर जाता पण वर परतूक चान्स नाही, त्यामुळे गाडी आम्ही खालीच लावलेली असं. आता वर आम्ही पूजेच्या कार्यक्रमासाठी आम्ही आता चाललो. तर चला तर मग वर पूजा कशा प्रकारे मांडली आणि पूजेचा दर्शन सुद्धा मी तुमका सगळ्यांका देते सत्यनारायणाच्या. ट्यूक लागणारा पाणी भटवाडीतसूनच आणलेलं असा कॅनातसून भरून. मी मगाशी सांगितलंय तर हय पाण्याची सोय नाही, पाणी हय खूप महाग असा आणि एवढा मोठा जंगल असून जंगलात पाण्याची सोय असा पण ता पाणी शिदाच्या गुहेवर आणूक पाईपलाईन टाकू गोई आणि ता आणूचा म्हटला तर जरा फॉरेस्ट खात्यान परवानगी देऊ गोई. काही गोष्टी ज्यो असत ना म्हणजे आता रस्तो असू दे त्याचबरोबर पाण्याची जर सोय असतात त्या ठिकाणी करूची तर या अशा काही गोष्टींका जरा फॉरेस्ट खात्याने या ठिकाणी परवानगी जरा देऊ गई. तर आता जेवणाकडे थोडे लोक या ठिकाणी रवतलेत आणि बाकीचे चलत निघतलेत. तर ही बघा ही आजी पण चलत चालली सा. किती गे वय तुझा असा? ही आईलीच ना सुक्या जेवढीची दिसता ही. होय ना काय सांगतात? आम्ही येते येते होतो तेव्हा तुझं लगीन तर मंडळी चलत जाऊचो प्रवास आमचो चालू झालेलो असा. आम्ही आता इथून पुढे चलत चाललो. पूर्वी पायवाट होती आणि आता एक 5-6 वर्ष झाली ह्यो रोड तयार झालेलो असा. ह्यो रोड तयार होण्यामागे भटवाडी गावातले जे नागरिक असत ना तर त्यांचा खूप मोठा मोलाचा सहकार्य असा ह्यो रोड होण्यासाठी. तर लोक अजून येऊचे असत कमीत कमी ना घोडगे पायरवाडीत सुद्धा एक 200-300 लोक त्यात मुंबईसून ट्रॅव्हल करून सुद्धा लोक गेलेले असत आणि त्यांनी ट्रॅव्हल भटवाडीमध्ये लावलेली असा. आणि थैसून ट्रॅक्टरना तर काही लोक चलत सुद्धा इलेले असत. तर ही जी वाट असा ना ह्या वाटेवरसूनच बघा खाली पूर्ण कडो असा हैसूनच दिसता बघा. कडो खाली सगळं या जंगल असा. मी वरसून पण दाखवते तुमका शिदाच्या गुहेवरसून सुद्धा खालचो पूर्ण मी लॉक व्हिडिओ तुमका मी दाखवतोय. तर इकडे घोडगे त्याचबरोबर पांगरड अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावं असत. पांगरड हैसून खाली सिंधुदुर्ग जिल्हो असा खाली सिंधुदुर्ग आणि ही जी हद्द असा ही कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असा. तालुका. तर मंडळी ह्यो शेवटचो चढ असा. ह्यो आता चढ संपलो ना का हैसून पायवाट चालू होतली. हैनावर गाडी घालूचा धाडस कोण एवढा करत नाही. ट्रॅक्टर येता चढून. मी पण आता दमलंय बोलून. तर मी महाशिवरात्रीचा जो लॉग केलेला आहे त्या लॉगमध्ये तुम्ही बघितलेला तर बघा हीच ती जागा आम्ही जेवण केलेलं आणि आम्ही जेवण केलेलं हय ट्रॅक्टर लावलेलो हय पाण्याचं ट्रॅक्टर लावलेलो आणि हैसून पुढे चलत गेलेलो. तर मंडळी चलून खूप धमाक झालेलो असा आणि रस्तो संपलो आणि आता पायवाट चालू झालेली असा. हो बघा हय दगड केवढो मोठो असा आणि मसूनच पायवाट जातावर. तर खूप मोठी खडका असत हय. आता पुढे गेल्यावर एक जिनो लागतलो. तो जिनो चढून वर जायचा असा. चला तर केवढे मोठे खडक असत हय बघा. मंडळी सांगूचा म्हटला तर ह्यो जो जिनो असा ना ह्यो आत्ता तयार केलेलो असा. म्हणजे वयस्कर लोकांका वर खाली उतरण्यासाठी त्रास होता आणि खरी जी देवाची नॅचरली जी वाट असा ना ती वेगळी असा. ती मी त्या वाटेन जातलंय ह्या वाटेन न जाता. कारण ही आता लोकांच्या सोयीसाठी केलेली असा पण खरी जी वाट असा ही बाजूस ना असा आणि त्या वाटेनच मी वर चढतलंय. तर मंडळी मी आता बाजूस ना चढतलंय. हैसून जी जागा असा ना ह्या जागेनच वर जातलंय जिन्यान न जाता. बघा तर मी कसं जातोय.
तर ही नॅचरली वाट होता देवाची. हे जर कॅमेरा इकडे पण सर इकडे पण तर सर मी दरवर्षी ह्या वाटेनच येते, जिन्यांना येतं ह्या वाटेनच दरवर्षी येत आहे. तिकडे पण कॅमेरा मार. हर हर महादेव हर हर महादेव. तर मंडळी येऊन आम्ही शिदाच्या गुहेवर आता पोहोचलो. सिदाला सत्यनारायण महापूजा, भजन व भोजन हा कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न केला व त्यावेळेला सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. स्थानिक लोकांनी पण इथे सिदाच्या इथे मंदिराचे आसपास परिसरातील लोकांनी पुन्हा पुढाऱ्यांनी तसेच पायवाडी मंडळ व मुंबई मंडळ या लोकांनी पण गावावरून मुंबईवरून येऊन तसेच काही लोक गावी चालत पण येऊन दर्शन घेतलं. हे जागृत देवस्थान आहे, यासाठी सगळं अचानक आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यासाठी शेजाला आमची नम्र विनंती आहे, ज्या काय आमच्या काय आशा आकांक्षा ज्या भाविकांच्या असतील त्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, आम्हाला बळ द्या, हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा. असेच उत्तरोत्तर सिद्धेश्वर मंडळ, गावचं मंडळ तसेच स्थानिक लोक पदाधिकारी आणि जे आपतिष्ट पुढारी यांचे पण त्यांच्या ज्या काही मनोकामना होण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्या द्वारे आपल्या उद्योगधी आपली सिदाची जी प्रगती अशी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये न मरता महाराष्ट्रामध्ये पटू दे, असं तुम्ही काहीतरी चमत्कार करून या जे आपले भाविक आले आहेत त्यांना दाखवा, त्यांच्या मनोकामना पूर्ण करा, एवढी तुमच्याकडून अपेक्षा. हर हर महादेव हर हर महादेव. सिद्धेश्वर महाराज की. तर मंडळी आता मी शिदाच्या गुहेच्या डोंगरावर येऊन मी पोचलोय. तर चलत इलंय मी आणि आज तर खूपच मी दमलोय. ह्या जे लोकांबरोबर मी जो चलत इलंय आणि बोलून बोलून सुद्धा आता म्हाका खूप दमूक झालेला असा. तर शिदाच्या गुहेवरसून मी तुमका आता काय काय दिसता आता मी दाखवतोय. तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या तांब्याच्या वाडी या गावातसून ह्या शिदाच्या गुहेवर येवचा लागता आणि ही शिदाची गुहा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असा. तर ह्या साईटी कसा सिंधुदुर्ग जिल्हो. आता हय जरा अडचण असा, मी थोड्या वेळान तुमका दाखवतोय. तर ह्यो बघा ही जी सह्याद्री दिसता ना ह्याच्या खाली सिंधुदुर्ग जिल्हो असा. मी नंतर दाखवते खाली सिंधुदुर्ग जिल्हो कसो दिसता. घोडगे, जांभवडे त्याचबरोबर पांगरडी गावावरसून दिसतात. तर मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो शिवापूर या गावातलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कुडाळ तालुक्यातलो शिवापूर या गावातलो मनोहरमन संतोषगड पाडगावच्या धरणाच्या पाठीमागे अगदी क्लिअर दिसता बघा. मी आज जरा स्टँड आणूक नाही त्यामुळे जरा मोबाईल हलता. ह्यो समोर जो दिसता ना ह्यो मनोहरमन संतोषगड असा. मधी गॅप दिसता बघा. तर मनोहरमन संतोषगड आता क्लिअर दिसता इकडे. शिदाच्या गुहेवरचो जो एरिया असा ना ह्यो खूप मोठो एरिया असा आणि हय या गायमुख असा. तर गायमुखाचो व्हिडिओ तुमका मी नंतर दाखवतोय. आणि ही वाट असा शिदाच्या गुहेवर जाऊची. ह्या पूर्ण ना चिऱ्याचा कातळ असा, या पूर्ण खडक असा. हय या रिलिंग असा. ह्या रिलिंगच्या आतमध्ये चप्पल घालून कोणीच जायचा नाही, ह्यासाठी हय या रिलिंग तयार केलेलं असा. मागे जे मंडप घालूक जे अँगल आणलेले ना कार्यक्रमासाठी ते अँगल बघा हे आता हयच ठेवलेले असतात आणि हे वर्षभर हयच राहतलेत. फक्त आता पावसाळ्यात एका प्लॅस्टिकचो कागद बांधलो जातलो म्हणजे ते पावसाच्या पाण्यान ओले होऊन त्याच्यावर गंज येऊक नको याच्यासाठी पावसाळ्यात हे व्यवस्थित येऊन ठेवतले थैचीच लोका भटवाडी गावातली. तोपर्यंत हे असेच हे ठेवलेले असतात अँगल. आता ह्या अँगलचा उपयोग पुढच्या वर्षी महाशिवरात्रेक केलो जातलो म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी मंडप हय घातलो जातलो मोठा. हा बघा समोर दिसतो ना तो रांगणागड. हा आणि ह्या साईडला जे दिसतं ना इकडे पाडगाव धरणाचं बॅक वॉटर आहे इकडे आणि इकडे समोर रांगणागड आहे.
तर आतमध्ये भक्त अजून गेलेले असत, तर आतमध्ये गर्दी खूप होता, जागा खूप कमी असा, त्यामुळे थोड्या भक्तांका बाहेर थांबूक लागता. हीच ती वाट असा मी मागे सुद्धा महाशिवरात्रेक तुमका दाखवलंय, परत एकदा दाखवतंय. हैसून वाटी खाली उतरता. आत गेलेले जे भक्त असत ना ते बाहेर इल्याशिवाय बाहेरच्या भक्तांका आतमध्ये जाऊक मार्ग मिळणार नाही. लोक हे भरपूर बसलेले असत. मुखनाथाय नमः, नाथाय नमः, पुरुषाय नमः, शांताय नमः, नेत्रनाथाय नमः, अक्षताय नमः, योगाय नमः, योगनाथाय नमः. तर मंडळी सत्यनारायणाच्या पूजेचे आता मंत्र चालू झालेले असत. मंडळी मी शिदाच्या गुहेत एकदम आतमध्ये येईल आता, आणि ही तुम्ही गुहा बघू शकतास. मी एकटोच येईल आतमध्ये. अशो खूप गुहा असत आहे, आणि ह्यो जो गुहा असत ना, ह्या गुहेत अस्वल त्याचबरोबर साईंदर असे प्राणी सुद्धा आतमध्ये राहतात. सगळ्यात पहिले आपण आतमध्ये जाताना हय खयच्या प्राण्याचे ठसे दिसतात का ह्या बघूनच आपण पुढे जायचा. आतमध्ये लाईट जराशी यावेळी कमी पडता, तर मी आता गुहेत हय एकटोच इलय. बाहेर पूजा चालू असा सत्यनारायणाची, आणि आतमध्ये गुहा कशी असा ह्या दाखवूक तुमका मी इलय. हे बघू शकतास मंडळी, ही बघा, ही खयच्या तरी प्राण्याची विष्ठा दिसता. तर ही ह्याची अस्वलाची विष्ठा असा. ही अस्वल या प्राण्याची विष्ठा असा, आणि ही विष्ठा जी असा ना ही साईंद्राची असा. म्हणजे आतमध्ये सध्या अस्वल ह्यो प्राणी असण्याची शक्यता असा, त्यामुळे एकट्यान पुढे जाणं ही खूप मोठी रिस्क असा. कधी जर इकडे इलात ना तुम्ही शिदाच्या गुहेवर, तर बॅटरी घेऊन यावा. आणि भरपूर लोक असताना या एकट्या दुसऱ्याचा या ठिकाणी येण्याचा काम नाही. मी तुमका गुहा अजून दाखवलं असतंय, पण माझ्याकडे लाईटची काही सोय नसल्यामुळे मी पुढे जाणे नाही. ह्यो दगड सुद्धा तुम्ही बघू शकतास. ह्यो बघा, ह्या चिऱ्याचा कातळ असा. या माझ्याकडे जर लाईटची सोय असती तर तुमका मी दाखवलं असतंय, कारण मी पण येतेवेळी काय बॅटरी आणूक नाही. बॅटरी जर असती ना तर मी पुढेपर्यंत गेलं असतंय. आता ही गुहा तुमका दाखवते बघा मंडळी. ही गुहा जास्त पुढे काही जाऊक नाही. ही गुहा हयच संपलेली असा, आणि थोडासा खोदकाम चालू असा या गुहेचा. तर हय सुद्धा एक गुहेचा खोदकाम चालू असा. ह्यो गुहा खूप पुढे गेलेलो असत. खयपर्यंत गेलो त्याचा अजून अंदाज नाही, आणि मी एकटो असल्यामुळे आता पुढे मी जाणे नाही. अर्ध्या वाटेपर्यंत मी तुमका आता ह्यो गुहा दाखवलेलो असे. माझ्याकडे लाईटची पण सोय नाही, त्यात मोबाईल पण माझं जास्त चार्जिंग नाही, त्यामुळे मी आता गुहेत जास्त पुढे जाणे नाही. चला तर मी आता गुहेतून पाठी जाते जरा. मंद्रा देवताय नमः, भूतनाथाय भूतेश्वराय नाथाय नमः, आदित्याय नमः, महादेवेश्वराय नमः, देवाय नमः. तर मंडळी एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली असा गुहेतून. आता एकच मारतलंय, दुसरी मारूच आहे नाही. दमुक पण खूप झालेला असा. तर मंडळी ह्यो तुम्ही भाग बघू शकतास. वलो असा भाग ह्यो. हा अजून पाणी पाझरत असा. मी आता गुहेत असे, आणि गुहेतलोच ह्यो भाग असा. तर ह्या चिऱ्याचा खडक असा, आणि हय तुम्ही बघू शकतास हय पाणी पाझरता ह्यो ओलो भाग असा संपूर्ण. अजूनही या दगडात पाणी असा. तर मंडळी मी आता गुहेतून बाहेर इलय, आणि अजून आतमध्ये सत्यनारायणची पूजा ही चालू असा. विधी अजून संपूक नाही असत. तर सत्यनारायणाच्या पूजेचे विधी आता चालू असत. थोड्या वेळान कथा सांगतलेत भटजी काका. तर मंडळी बाहेरचे पण भक्त आता आत येऊक लागलेले असत, आणि आतमध्ये पण आता हळूहळू गर्दी होतली सा.
तर मंडळी आता आरतीची तयारी या ठिकाणी चालू असा. सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी समाप्त झालेली असा आणि आता आरती झाल्यावर तीर्थप्रसाद सगळ्यांका गावतलो. सिद्धेश्वर महाराज की सिद्धेश्वर महाराज की सत्यनारायण महाराज की गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया तर मंडळी सत्यनारायणाची पूजा आता पार पडलेली असा, त्याचबरोबर आरती पण झालेली असा. आता थोड्या वेळान तीर्थप्रसाद चालू होईत आणि आम्ही सत्यनारायणाच्या पूजेक पाया पडून आम्ही आता बाहेर पडतलय. कारण हैसून बाहेर गेल्यावर जेवणाच्या ठिकाणी जाऊतो. मंडळी सत्यनारायणची पूजा व्यवस्थितरित्या पार पडलेली असा आणि आम्ही आता शिदाच्या गुहेतून बाहेर इलो आणि आता मी जेवणाच्या ठिकाणी म्हणजे प्रसादाच्या ठिकाणी आता चाललो. तर आता भक्त पण सगळे येऊक चालू झालेले असतात बाहेर. तर मंडळी पूजेचा दर्शन आता झाला या ठिकाणी. तर आता मी आजूबाजू या ठिकाणी फिरू गेले. तुमका ना काय काय दिसतं आता दाखवतोय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पांगरड या गाव दिसता, कुडाळ तालुक्यातला. आणि ह्या साईडची एक रांगणागड असा आणि रांगणागडाच्या खाली उतरल्यावर इकडे नारूळ म्हणून गाव असा. हय पांगरड दाखवता आणि इकडे आता घोडग्या दाखवतला. तर शिदाच्या डोंगरावरसून ना बाहेर पडल्यावर म्हणजे शिदाच्या गुहेतसून बाहेर पडल्यावर समोरच जो मोठो पठार दिसता ना, जी जागा दिसता खूप मोठी, तर ह्यो जो कडो दिसता ना, तर हैसूनच खाली घोडगे जांभोडे ही गावं असत. ती आता तुमका दाखवतोय. तर मंडळी शिदाच्या गुहेवरसून ना रांगणागडाचा तुमका मी दर्शन दिलंय मगाशी. त्याचबरोबर मनोरमन संतोषगड शिवापूरमधलो ता सुद्धा दर्शन दिलंय. तसाच कुडाळ तालुक्यामध्ये जा घोडगे गाव असा ना, त्या घोडगे गावातसून एक सोनगड म्हणून असा. तर तो सोनगड समोरच दिसता. ह्यो बघा इकडे ह्यो सोनगड दिसता. ह्या साईडटी इकडे खाली नरडेव्याचा धरण दिसता आणि इकडे ह्या सोनवडे आणि घोडगे ही दोन गावा इकडे असत खाली. जेवला तुम्ही? मी जेवतो फक्त. तर मंडळी मी आता वरसून खाली जेवणाच्या ठिकाणी इलय. हय आता मी प्रसादाचा लाभ घेतोय. तर मंडळी सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचो आम्ही सगळ्यांनी आस्वाद घेतलो. तसाच सत्यनारायणाच्या पूजेकडे आणि सिद्ध देवाकडे मी माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी मी आशीर्वाद मागितलंय आणि मी थैसून मग बाहेर पडलंय. तर मंडळी आजची शिदाच्या गुहेवरची जी सत्यनारायणाची पूजा होती ती व्यवस्थितरित्या पार पडलेली असा आणि महाप्रसादाचो लाभ पण सगळ्यांका व्यवस्थित मिळालेलो असा. आणि तर आजचो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलो. सगळे घोडगे पायरवाडीचे जे लोक या ठिकाणी येऊन
जो कार्यक्रम त्यांनी केल्याने त्याबद्दल त्यांचे खरोखरच खूप खूप आभार. आणि अजूनही जरी तुम्ही माझ्या चॅनलला कोणी जर लाईक आणि सबस्क्राईब जर करू नसतात तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.